माझी किती मेहनत आहे ग जान्हवी. खूप 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 जास्त वेगवेगळे शिवावर्धन व्हिडिओचं परत फीडबॅक घ्या, परत ते पोस्ट करा याच्यावर युट्यूबवर. आता हा घडी करत करत मी तुमच्याशी थोडंफार बोलते. जेव्हा त्याने मी आंटीवरच हे केलेलं, मला काही एवढं हे नाही. तुम्हीच असं शिवा, तुम्ही डिझायनर आहेत, तुम्हाला आयडिया. तुमचे सगळे जे काही तुम्हाला लुक करायचे ते तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला, त्यांच्याशी डिस्कस करा. बद्दल थोडे 2 शब्द बोलू बोल. इच्छिते. आंटी खूप असं वाटतं की खूप ओळखीच्या आहेत. आपण आलो किती होते का? 2 होते ना. ओके 2 होते. इतकी सुंदर दिसते. ही छान दिसली असती. हिची आईची इच्छा होती की ही साडी हिने हे करावं. तू का नको बोलली? केलेला आहे, मागून दाखवते. तर हे बघा असं मागून डिझाईन आहे. आणि सुरुवातीला मी बघितलं त्यांचं घरचं रुटीन वगैरे, ते सगळं मॅनेज करतात. ते आपल्या आईच्या जुन्या साडीमधून तुम्ही छान मेहंदीसाठी एक गाऊन आणि हळदीसाठी ड्रेस शिवू शकता. आंटी मला इतका छान ड्रेस शिवून दिला, तुम्ही माझं मन खुश करून टाकलं. व्हिडिओला सुरुवात करते. आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोणता आहे. थंबनेलवरून पण तुमच्या लक्षात येईल. आता हा घडी करत करत मी तुमच्याशी थोडंफार बोलते. जेव्हा तुम्ही साड्या देता किंवा शिलायला देता तर समोरचं जे शिवणार आहे, म्हणजे जसं मी टेलर एक किंवा डिझायनर बोलू शकता तुम्ही तुमच्या भाषेत, तर ते तुमचे सगळे जे काही तुम्हाला लुक करायचे ते तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला, त्यांच्याशी डिस्कस करा. तुमच्याकडे ज्या साड्या असतात त्या साड्यातले शिवताना घरी आहेत का ते पहा, म्हणजे तो एक तुमचा खर्च वाचतो आणि खूप छान लुक तयार होतो. हा ब्लाऊजचं तुमच्या समोरच उदाहरण आहे. इतका सुंदर हा ब्लाऊज झालेला आहे. नऊवारी आहे ह्याच्यावरचा. अशी जेव्हा नऊवारी येते तर त्याच्यावरती आम्ही असा मॅचिंग ब्लाऊज हे करतो. आणि आत्ता सध्या ह्याचा फॅशन खूप आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली, आता घडी करता करता मी तुम्हाला दाखवते. हे आहे आणि हे आहे. ती चाईचे 2 जे ब्लाऊज शिवले ते मला दाखवायचे होते ॲक्च्युली डमीला घालून, पण ते जमणार नाही आहे. बऱ्याचदा किती मच्छा असली आणि वेळ नसलं की ते राहून जातं. आणि हाही ड्रेस खूप सुंदर झाला आहे त्याचा, तुम्ही का तिचा रिप्लाय पाहिला. आणि घडी व्यवस्थित करायची असते. इस्त्रीची तुम्हाला जेव्हा गरज पडेल, पण एकदम अशा घड्या कशाही ठेवल्या तर इस्त्रीवाल्यांना पण खूप असं त्यांचंही वेळ जातो. त्यामुळं घड्या करताना तुम्ही साड्यांचे जे ड्रेसेस शिवता तर त्याला जास्त घड्या पडणार नाही, असं घुड्या चुरगळा होणार नाही, हे लक्षात घ्या. हे झालं. त्यानंतर तिचं मेन आहे ते दुसरी मी नऊवारी दाखवते तुम्हाला. तर बघते मी पटकन. तर किती होते हे आई ब्लाऊज किती होते का? 2 होते ना. ओके 2 होते. तर हे त्यांचा ब्लाऊज आहे. तर मी पटकन डमीला जमतं का बघते मी आणि तुम्हाला थोडक्यातच ते दाखवते. ती चेंज करते तिथपर्यंत मी शूट करून घेते. तर मी तुम्हाला दाखवते. ही नऊवारी आहे ज्या त्या पार्लरवालीकडून नेसणार आहेत, त्यांना शिवून नको होती तर मग ब्लाऊज काढला. त्याचा काटाचा ब्लाऊज होता, त्याचा शिवलाय आणि खूप छान दिसतो हाही कलर. बॉर्डर ह्याचे पैठणी आहे सेमीमध्ये, त्याच्या बुट्ट्या खूप छान आहेत. पदर पण पैठणीचा आहे. कुठून घेतले बोलले ह्या दोन्ही साड्या तुझ्या? आणि विक्रोळीवरून. आणि त्या प्रिन्स कट, हां प्रिन्स कटच शिवलाय. समोर हुक आहे आणि मागे थोडासा वेगळा आहे. दुसरा एक ब्लाऊज आहे जो खूप थोडासा डिझाईनचा. तो कुठल्या साडीवरचा आहे? तो रिसेप्शनची साडी. ओके रिसेप्शनची साडी. तर त्या नाहीच म्हणत होत्या की मी बंद गळ्याचे शिवते असं. मग मी म्हणले ठीक आहे, कशी डिझाईन आहे तसं. बॅक कॅमेराने मी तुम्हाला ही साडी पटकन दाखवते. इतकी सुंदर दिसते. ही छान दिसली असती. हिची आईची इच्छा होती की ही साडी हिने हे करावं. तू का नको बोलली? काय कारण? मला तो कलर वाईन कलर ही खूप लोकांनी घातलेली, ग्रीन कॉमन आहे. कॉमन नको होतं, पण ही कधी शकतेस तू नंतरही. तर असं आहे. ह्याला तुम्हाला जवळून दाखवते. हे अशा बुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये गोल्डच्या. आणि पदर खूप सुंदर आहे. याचा पदर खूप सुंदर आहे. पदर पूर्ण पैठणी आहे. आणि आमच्या डमीचं बघा काय अवतार आहे. हा असा ह्याचा डबल मोराचा जो आहे सेमी पैठणीमध्ये लुक खूप छान येणार. अगं ही पण साडी छानच दिसेल. हां तू म्हणतेस ते आहे की हिरवा कलर आहे ना, कॉमन आहे त्याच्यामुळं थोडंसं वाटू शकतं, पण ठीक आहे.
तर वजन जास्त आहे त्यामुळे डमीला बसत नाही. चला आपण ब्लाऊज दाखवूया. हा असा ब्लाऊज आहे, प्रिन्स कट आहे. साईज आमची असल्यामुळे डमीला लूजच होणार आहे. हात तर असं सरळ आहेत. आई का नाही आली का? आई बोलते बसतील व्यवस्थित, त्यांना गॅरंटी आहे. पण पहिल्यांदा शिवलेत म्हणून मला थोडीशी धाकधूक आहे. आणि असा हा वेगळा आहे, त्यांना काहीच डिझाईन नको होतं, लटकन बिटकन. वेगळा पण छोटासा सिम्पल असा ठेवला तर लूक छान येतोय. बघूया फोटो. आईचा फोटो येईल माझ्याकडे, सोशल मीडियावर नाही चालणार ना आईला पण. हां पण तुझा चालेल. हां तर ठीक आहे. अजून एक ब्लाऊज आहे ते दाखवते. जान्हवीला विचारा किती मेहनत आहे ग जान्हवी? खूप 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 जास्त ब्लाऊज वेगळे शिवा, परत व्हिडिओचं परत फीडबॅक घ्या, परत ते पोस्ट करा याच्यावर युट्यूबवर. हे बघा इकडे बसून मला बोलते कसं नाही करताय सगळं. वरतून आंटीने सकाळी जेवण बनवून वगैरे आजारी असून त्यांनी मला वेळ काढून सगळं शिवून दिलेलं. नाही असं काय नाहीये. तर हे अशी माझी कंडिशन असते, कधी कधी मलाच सुधरत नाही. कारण इन्क्वायरी आता तू बघितलीस किती फोन आले. फोन आता मी तो फ्लाईट मोडवर घातलाय, नाहीतर चौकशीसाठी फोन खूप येतात. हा आहे त्यांचा दुसरा ब्लाऊज. कोणत्या कलरचे आहे का साडी ह्याची? बेबी पिंक पेस्टल कलर आहे. ओके ओके. आणि ह्याच्यावरती वर्क आहे, मशीन वर्क आहे, खूप छान दिसतंय. पण ह्याच्यात असं एकदम हात जे आहेत ना एकदम उभे राहिलेत, कारण हा कडक आहे. आणि याला बॅकला थोडंसं असं डिझाईन केलेलं आहे, मागून दाखवते. तर हे बघा असं माप डिझाईन आहे. आणि सुरुवातीला मला वाटतं आईनेच फोन केला ना मला. साडी घडी बघा कशी घालते, खालचा पदर निघालाय, कशी नऊवारी घातली असती. हे असं असतं. जान्हवीचं माझं आत्ता लक्षात आलं, तिच्या आईने तिला नऊवारी का सांगितली नाही, कारण तिला साधं साडीची घडी घालता येत नाही. तुलाच नाही, सगळ्यांचा तो आहे इश्यू. म्हणजे हे आहे. आणि हे मी माझ्या मनाने डिझाईन सांगितली होती त्यांना, अशी त्यांना हवी होती. जान्हवीने पण सांगितली. सिम्पल असं शिवलं पण लोक खूप छान येणार आहे. आम्ही पटपट ते सगळे घड्या केलेत, कशा केलेत माहिती नाही. ह्या साडीची घडी करताना का ग असं केल्यावर कसं होईल? मला मदतीला घेतलं तर काय होईल? क्लायंट पळून जातील. काय करते आता सध्या तिचं शिक्षण झालंय, ती जॉबच करते जरा. पण खूप छान आहे स्वभावाने, अशी म्हणजे अशी बिलकुल असलंच पाहिजे तसलंच पाहिजे. आणि ती माझ्यावर ढकलून दिला, म्हणजे चांगलं झालं तरी मला क्रेडिट, नाही झालं तरी मला दोष. म्हणजे ते चांगलं झालं तरी तिला काही नाही आणि वाईट झालं तरी तिला काही नाही, ती सरळ सांगेल असं. आणि खूप अशी सिंपल आहे. मी आंटीला सांगितले होते, आता आंटीने असं शिवलंय तर चांगलं दिसतंय का नाही ते मला नाही माहित असं बोलेल. पण तुला आवडलं? कॅमेरात आहे. तर आता तिला घाई आहे. छान शिवलंय आंटीने. आणि मी आईवरच हे केलेलं, मला काही एवढं हे नाही. तुम्हीच असं शिवा, तुम्ही डिझायनर आहेत, तुम्हाला आयडिया आहे. साधी मी टेलर आहे, मला डिझायनर करून टाकले सगळ्या. नाही पण मला खूप आवडलं. आंटी वाटतात की हा डिझायनर आहे आणि खूप छान शिवलं माझं. माझ्या ह्या राहण्यावर जाऊ नका, कारण गरमी खूप आहे. आणि ती बोलल्यासारखी मी थोडीशी आजारी आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं ते झालं. मी म्हणले मला मेन व्हिडिओमध्ये दाखवणं गरजेचं होतं. तिला अडीचची गाडी पकडायची होती, तिलाही आग्रह करणं मला बरोबर वाटत नव्हतं. काल मी ये म्हणले होते, पण त्यात मलाही उशीर झाला. तर सगळे शिवलेत. आता ह्याचं ना मेन कसं असतं एक लक्षात ठेवायचं. आता तू आता व्हिडिओ मी टाकल्यानंतर कोणाला रिप्लाय मागायचं नाही, पण लग्नात काय येईल ना तेव्हा ते तुझे म्हणजे की कसं शिवलं असतं त्या ह्याच्याने. मी ह्यांच्या तिने ऑलरेडी व्हिडिओ पाहूनच आले, तर म्हणजे माझ्या ह्याच्याकडून धनश्रीचा सगळ्यात आधी पाहिलेला दिसतंय तिच्या आईने. आणि मला वाटतं 1 महिन्यापूर्वी आईने मला फोन केला. हां तर एक ट्रायलला, तर त्या ट्रायलला नाही डायरेक्ट माझ्या हातात आणून सगळे दिले. मी म्हणजे ट्रायलला एखादा साधा ब्लाऊज शिवून घ्या, किंवा एखादा, हिलाही बोलले ट्रायलला एखादा सिंपल ड्रेस शिवून घेतेस का, कारण कधी कधी कसं असतं नाही बसत असं होऊ शकतं. आणि शिलाई भरपूर आहे, साडी आहे, कपडा आहे, तुमचंही मेहनत माझी मेहनत, पाणी पैसा पाण्यातच ना, मग त्यापेक्षा ह्याच्याने. पण मी याबद्दल थोडे 2 शब्द बोलू इच्छिते. आंटी खूप असं वाटतं की खूप ओळखीच्या आहेत. आपण आले ना की आंटीला असं थोडी म्हणजे असं दुसरे कसं असं एकदम प्रोफेशनल सारखे वागतात किंवा काय नाही, पण आंटी असे घरासारखे वागतात आणि खूप मनमोकळा स्वभाव आहे. आणि त्यांचे जे मी बघितलं त्यांचं घरचं रुटीन वगैरे ते सगळं मॅनेज करतात, ते बघून मला असं वाटलं की आंटी कसं सगळीकडे वेळ देतात आणि आपल्यासाठी पण वेळ काढतात. वरतून त्यांना कॉल पण खूप येतात आणि पूर्ण त्यांचं घर भरलेलं असतं सगळ्या साडी कपड्यांनी. मी आली आणि मग त्यांनी मला नऊवारी वगैरे सगळं ट्राय करायला पण दिलं आणि ते बघून मला खूप आवडलं. मी ऍक्च्युली ब्लाऊज बाहेरून घेणार होती, पण तो
नऊवारीवरचा ब्लाऊज बघून मला असं वाटलं नाही मी आता आंटीकडे शिवायला देते. आणि सगळं त्यांनी जे माझे मेहंदीचे, हळदीच्या आणि नऊवारी साडी जी शिवली आहे ती खूप छान शिवली आहे. जर तुम्हालाही असा खर्च वाचवायचा असेल तर आपल्या जुन्या कपड्यामधून, जुन्या साडीमधून, आपल्या आईच्या जुन्या साडीमधून तुम्ही छान मेहंदीसाठी एक गाऊन आणि हळदीसाठी ड्रेस शिवू शकता. आणि तुम्हाला जर नऊवारी घालताना सुद्धा ही पार्लरवालीकडून वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला लगेच रेडी व्हायचं असेल, लगेच रेडी टू वेअर साडी ही आंटी खूप छान बनवून देते आणि खूप छान आहे. ती फुगत वगैरे काही नाही. खूप मला खूप 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 आवडली. अरे किती छान बोलले, काय बोलू म्हणत होती मला, हे कारण वेळ नव्हता. आणि काय असतं मी सांगते, आधी अगर मी काय सांगितलं हेच बोला तर ते मलाही पटणार नाही, कारण वेळ पण नाही. पण खरंच खूप छान रिप्लाय आला. बोला लोक काय बोलतील, ते ड्रेसेस तर आवडणारच आहेत. असं आहे, थोडंसं बघणाऱ्यांच्या मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असतात. आंटी मला इतका छान ड्रेस शिवून दिल्याबद्दल तुम्ही माझं मन खुश करून टाकलं. एवढं विश्वासाने पहिल्यांदा दिलं, एक ट्रायल न करता सरळ सरळ 3-3, 4-4 म्हणजे ते आईचे दोन्ही ब्लाऊज, तिचं ब्लाऊज, तिचं तो 1 पीस, हळदीचा 3 पीस, एवढं पटकन आणून देणं म्हणजे कुठंतरी एक विश्वासाने देता. आणि त्या विश्वासाने दिल्यानंतर तितक्याच विश्वासाने मी ते हे केलं. मलाही माहिती आहे जे डेट दिलं होतं त्यापेक्षा फक्त 2 दिवस जास्त गेले, कारण का इमर्जन्सी कोणाला येऊ शकते. पण मला ते आयडिया होती की लग्न 1 तारखेला मी कसंही करून ऍडजस्ट करते, तर समजून घेणारे पण पाहिजे. आम्ही तीही रागाला आले नाही, कितीदा फोन केलं, काही केलं, जास्त फोनवर नाही, फक्त हे डिझाईन हे असं येतं. मग काल मी तिला बोलले रात्री काय कॅन्सल केलं यायचं काल हनुमान जयंती पण तिने 9:30 वाजले होते त्याच्यामुळे. चालेल, चला तर व्हिडिओ आता ती गेल्यानंतर कंटिन्यू करेन किंवा इथंच संपेल. तर व्हिडिओला तूच सांग लाईक बिक करायला. आता छान भेटले मला. तर तुम्ही स्टिचिंग विथ सुरेखा या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नक्कीच इकडे छान कपडे शिवायला लवकरात लवकर या. आणि खरंच सांगते, ती मला इतकी आयडिया देत होती की तुम्ही इतकं म्हणजे कौतुक पण खूप केलं. म्हणजे ह्या आत्ताच्या पिढीच्या मुली जेव्हा कौतुक करतात ना, तेव्हा अजून थोडं उत्साह येतो की नाही बाबा यांना पडतं. आणि ह्यांच्याच कलेने आपल्याला आंटीची मेहनत आणि घरची जबाबदारी, वरतून सगळ्यांचं मन जिंकणं, त्यांना मनपसंती सारखे कपडे शिवून देणं, हे खरंच खूप नाही कठीण आहे. एक तर कसं आपण साधी ड्रॉइंग करायला घेतली तर एवढं हे करतो, पण आंटी एवढं डिझायनर प्रोफेशनल सारखे क्लासेस ते बरेच जण करतात. तिच्या मामीला ते करायचंय, तुम्ही कुठे शिकलेले आहेत का? तर थोडं फारच मी लहानपणी हे केले होते. तो इतका सवयीच्या ह्याच्या खालून गेले. आता हे जे आता तुझा जो जॅकेटचा शिवलाय ना, तो मी ह्याचा शिवला होता, म्हणजे काठपदराचा. पण हा जो इथपर्यंत तो पहिल्यांदा शिवला. कुठलीही डिझाईन आली माझ्यासमोर तर मी ती शिवते. आता शिकून इतकं वर्ष त्यात रुळलेलं आहे ना, त्यामुळे ते जमतं. आणि तुम्हाला परफेक्ट बसलं म्हणजे असे व्हिडिओ बघितले की कोणी ना कोणी येतं. हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर 2 ड्रेसचे ऑर्डर आले तरी बस असतं मला. आणि प्रोफेशनल ठीक आहे, मी शिवते, मला शिलाईचे पैसे मिळतात, ही गोष्ट तर आहेच, कारण तो व्यवहार आहे. पण एक आपल्यापणाने बोललं ना, त्याचं ते एक वेगळंच असतं. म्हणजे कसलीच भीती नसते आणि एक आडकाठी नसते. जे आहे ते क्लिअर सांग. मी तिला हेही सांगितलं की जिथं चुकलं तिथं तेही सांगायचं. फिटिंग पण करावं लागली मला, कारण मी फक्त तिचा 1 पीस घेतला होता, अंगावरचं माप घेतलं नव्हतं वेळेच्या अभावाने. पण एवढं काही जास्त करावं लागलं नाही, थोडंफार करावं लागलं. जायचंय 2:30 लोकल पकडायचंय. नंतर भेटू आपण. ह्याच्याकडचे बरेच कोणी ताई आहेत, बघू आपल्याकडे येणार आहेत, त्यांचे ड्रेसेस शिवल्यानंतर. ऍक्च्युली हे सगळं शिवल्यानंतर मी तिच्या घरी जाऊन देणार होते, पण फिटिंग करायचं होतं. आता तू आल्यानंतर, मी गावी जाऊन आल्यानंतर आपण भेटू. पण ही पण खूप छान आहे. गोड काय असतंय, समोरचा माणूस असेल ना, ते समोरची व्यक्ती पण तशीच असते. तू अगर मला बोललीस नाहीस तर मीही तेवढं बोलणार नाही, कामासाठीच बोलणार. ती पण मस्त बोलते आणि शांत आहे मी.